आजही तो दिवस मला खूप चांगला आठवतोय. काय ते तुम्हाला सांगतेच, पण ही जी सर्व तयारी चालू होती ना, तर ती आहे इशूच्या स्कूल ट्रिपसाठीचं. स्कूलमधून ट्रिप जाणार होती त्यांची मॉलमध्ये. त्यांना मॉलमध्ये फिरवणार होते, फन झोनमध्ये वगैरे घेऊन जाणार होते. तर ईशानला स्नॅक्समध्ये आणि लंचमध्ये काय द्यायचं हे ईशानने ठरवलं होतं की त्याला स्नॅक्समध्ये काय न्यायचं आहे, पण लंचमध्ये मात्र मी ठरवलं होतं की त्याला काय द्यायचं. मी त्याला देणार होते आलू पराठा. त्याचीच माझी ही तयारी चालू होती. आणि जो दिवस मी तुम्हाला सांगते की मलाही असंच, मी जेव्हा लहान होती ना तेव्हा नवरात्रामध्ये ना आमच्या स्कूलमधनं आहे ना मंदिरात जे काय देवीचं मंदिर होतं तर तिथे ना सहल घेऊन जायचे. तर त्यावेळेस टिफिनमध्ये ना भाजी चपाती दिली होती. त्या व्यतिरिक्त तिथं असं पेरू वगैरे विकायला यायचे किंवा छोट्याशा गोळ्या वगैरे असायच्या. तुम्हाला तर आठवत असेल ते पान शेपच्या म्हणा किंवा पेपरमेट काय म्हणतात तर त्यावाल्या गोळ्या. तर त्या घेण्यासाठी ना मला माझ्या घरच्यांनी म्हणजे आईने पैसे दिले होते, ते म्हणजे 12 आणि त्या 12ची व्हॅल्यू किती होती. तर ते 12 कसे दिले होते ना मला आजही आठवतं की टिफिनमध्ये एकदम छोटीशी पिशवी होती प्लॅस्टिकची आणि ती मस्त अशी रॅप करून तिला त्यामध्ये ते ठेवलेले 12 आणि ते मस्त असे रॅप वगैरे करून एकदम खाली टिफिनच्या खाली म्हणजे ठेवलेले व्यवस्थित असे आणि त्यावर टिफिनवर टिफिन म्हणजे असं कढीचा टिफिन होता आय थिंक आणि त्या खालच्या याच्यामध्ये ते पैसे असे पिशवीमध्ये ठेवलेले. तर आजही मला खूप चांगलं आठवतं आहे की तो दिवस असा काहीसा होता आणि मला 12 शॉपिंगसाठी दिले होते. आणि आज मात्र जेव्हा ईशानला विचारलं ना तुला किती पैसे हवेत, पण आजचा जो काळ आहे आणि तेव्हाचा तो काळ, आज म्हणजे 100 रुपये म्हणजे खूप कमी झाले, एकदम क्षुल्लक झाले असं वाटतंय. पण त्यावेळेस त्या 12ची व्हॅल्यूसुद्धा खूप जास्त होती, म्हणजे खूप जास्त पैसे दिले होते मला असं त्यावेळेस मला फील होत होतं. आणि आज मात्र आम्ही ईशानला शॉपिंगसाठी पैसे देणार आहोत ते म्हणजे 100 रुपीज. त्यालाही समजलं पाहिजे की कसं काय शॉपिंग करायची किंवा तो काय करू शकतो का. तसं स्कूलमधनं सांगितलं होतं की एक्स्ट्रा शॉपिंगसाठी तुम्ही काही पैसे आणू शकता. तर आम्ही ईशानला सांगितलं होतं की तू बघ तुला काय जमत असेल तर करायला, मॉलच्या बाहेर आईस्क्रीमचे वगैरे जे काय स्टॉल असतात तर तिथून तू आईस्क्रीम तर परचेस करू शकतो का, म्हणून त्याला 100 रुपीज दिले होते. माहीत नाही आता तो काय करतो किंवा काय नाही. पण आज जेव्हा आम्ही ना ईशानला 100 रुपीज द्यायचे ठरवले त्यावेळेस मला ती गोष्ट आठवली की मला त्यावेळेस 12 दिले होते आणि त्यावेळेस म्हणजे ते 12 खूप जास्त होते आणि आज ईशानला आम्ही 100 रुपीज देतोय. म्हणजे त्यावेळची जी काय पैसे होते त्याची व्हॅल्यू आणि आजच्या पैशांची व्हॅल्यू म्हणजे 100 रुपीज ते 12 समान आहे असं मला वाटतंय. तर असो ईशानची आता तयारी पूर्ण झाली होती. टिफिन वगैरे मी पूर्ण रेडी केलं होता ना, तर त्यांना स्कूलला सोडून यायचं होतं. त्याचबरोबर रिवचं सुद्धा स्कूल होतं तर त्याचीही तयारी झाली होती आणि दोघांनाही स्कूलला सोडून आले.